नमस्कार, मी पूजा. गरजा महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत. सुरुवात करूया आजच्या ठळक घडामोडींनी. रात्रीच्या वेळी उपाशी पोटी झोपणे किती कठीण असते ना. मग उघड्यावर उपाशी पोटी झोपणाऱ्या लोकांची अवस्था कशी होत असेल, असाच प्रश्न नांदेड जिल्ह्यातील काही तरुणांना पडला आहे. त्यातून त्यांनी एक रोटी सेवा प्रकल्प सुरू करून अनेक बेघर बेवारस लोकांची भूक भागवली. मागे 6 महिन्यांपासून हा प्रकल्प सुरू आहे. काय आहे नेमका हा प्रकल्प पाहूयात. रात्री 9ची वेळ काही तरुण गरीब लोकांजवळ येतात आणि पिशवीतून एक पाकिट आणि पाण्याचे पाऊच देऊन पुढे निघून जातात. मागे 6 महिन्यांपासून हा रोजचा अनुभव. भुकेलेला माणूस हे पाकिट उघडतो, त्यात 2 पोळ्या आणि भाजी असते, सोबतीला पाण्याचे पाऊच. त्यानंतर हे लोक मिळालेले अन्न आनंदाने खातात. ही पाकिटे देणारे तरुण नांदेड जिल्ह्यातील वडगावचे आहेत. आपण समाजाची काहीतरी सेवा केली पाहिजे ही भावना त्यांच्या मनात आली आणि त्यांनी एक रोटी सेवा हा उपक्रम राबवला. 200 कुटुंब संख्येच्या या गावातील प्रत्येक कुटुंब दररोज ऐपतीप्रमाणे पोळ्या गावातील मंदिरात आणून देतो. मंदिरा शेजारी दानशूर लोकांनी दिलेली भाजी एकत्र करून बनवली जाते. त्याचे व्यवस्थित पॅकिंग करून शहरातील बस स्थानक, रेल्वे स्थानक आदी ठिकाणी नेऊन गरजूंना मोफत दिली जाते. गावातील मंदिरात संध्याकाळी 6 ते 7च्या दरम्यान ताजी पोळी आणून देणे सक्तीचे आहे. त्यामुळे कुटुंबातील महिला संध्याकाळी 6 वाजता स्वयंपाक करतात आणि मंदिरात ऐपतीप्रमाणे पोळ्या नेऊन देतात. अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे, शिवाय ते योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचते. म्हणून कुटुंबातील महिलाही या उपक्रमात सहभागी झाल्यात आणि न चुकता पोळ्या घेऊन जातात. मराठवाड्यात सध्या भीषण दुष्काळ आहे. अन्न पाणी नसल्याने अनेक शेतकरी आत्महत्या करत आहे. कलियुगात माणुसकी शिल्लक नाही असे अनेकदा म्हटले जाते. पण पैशाने शेतकरी असलेल्या वडगावच्या ग्रामस्थांनी एकत्र येऊन भुकेल्यांना घासातला घास देऊन माणुसकी अजूनही शिल्लक आहे हे तर दाखवूनच दिले आहे. पण जगाचा पोशिंदा शेतकरीच आहे हे देखील या माध्यमातून सिद्ध केले. एक आमच्या मित्राचा एक वाढदिवस होता. त्या दिवशी काय केलं, आम्ही एक पॅकेज बनवून त्याला जेव घालायचं एक नियोजन ठेवलं. वाढदिवसाला आता आपण मित्राला दोस्ताला बोलतात त्यांच्या नावाचं आम्ही म्हणल्या बाबा आपण एक काहीतरी गरिबासाठी करावं म्हणून एक आम्ही पॅकेज करून वाटल्या. पण त्या दिवशी आम्हाला खूप आनंद वाटल्यामुळं मग त्याच्यापासून आम्ही त्या दिवशी एक विचार केला, एक निर्णय केला की आपण दररोज एक असं पॅकेज करून वाटू शकता आपण, कारण आपला ग्रुप तर चालू आहे, आपण केलेलाच आहे. मग एक असं पैसे थोडे कमी पडले सगळ्यांनी मिळून वाढून आम्ही नित्यनेम चालू ठेवला. पण तिथं नाही होत ना, करणं होत की नाही म्हणून आम्ही गावामध्ये एक सूचना केली की बाबा सगळ्यांनी एक 2-2 रोट्या मंदिरावर जमा करत जा. आम्ही नेऊन वाटप करत राहता दररोज. त्यांना नेऊन जेवू घालणं ते आमच्याकडे सोडून टाका तुम्ही. सगळ्या आमच्या गावामधल्या टोटल गावाने मिळून हो म्हणले. सगळ्या गावाचा आमच्या साथ आहे. सगळ्या गावाच्या साथीमुळं आम्ही कराल्या. सगळ्या गावाचा सपोर्ट चांगला आहे आम्हाला. याच्यामध्ये एक बाबा काहीतरी गोरगरीब लोक उपाशी राहू नये. आपण तर जेवताच, चांगले लोक तर आपण जेवू घालता, पण त्या गरीबाईला कोण करावं म्हणून एक असं एक उद्देशनाप्रमाणे आम्ही एक करायला. बाकी आमच्या गावामध्ये एक मंदिर आहे, तिथं पोळ्यासाठी एक टोपलं ठेवलेलं आहे. आम्ही गोरगरिबांसाठी पुरं गाव त्या मंदिरामध्ये नेऊन पोळ्या टाकते. ते पोळ्या वाटप होण्यासाठी आम्ही देत आहोत. आम्हाला जेवढं गरिबांना दिलं अनाथ त्याला कोण देणार आहे, कोण आसरा देणार आहे म्हणून आमचं पूर्ण गावातल्या स्त्रिया पोळ्या टाकत आहेत. कुणी पण अचूकपणे असं न देण्याशी नाही. गेल्या 6 महिन्यापासून हे चालू आहे, अजून सतत चालू आहे ना. नांदेडहून कमलाकर बिराजदार, गरजा महाराष्ट्र न्यूज.